राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे निधन. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेसह पत्नीवर गोळीबार. मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत डॉक्टर तुषार राठोड यांचा विजय. 4 राज्यात फिरणार आम आदमीचा झाडू. आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी नांदेड विद्यापीठाचा संघ जाहीर. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, तडफदार राजकीय नेते आर पाटील यांचे आज दुपारी मुंबईमध्ये निधन झाले. ते कर्करोगाने आजारी होते आणि बऱ्याच काळापासून त्यांचा व आजाराचा संघर्ष चालूच होता. परंतु आज शेवटी प्राणज्योत माळवली. अजित पवारांनी आर पाटलांना जाहीर सभेतून तंबाखू सोडण्याचा सल्ला दिला होता व आबांनीही तो दिलखुलासपणे मनावर घेतला होता. याची आठवण या निमित्ताने सर्वांना झाली. आर पाटील ग्रामीण संस्कृतीतील सामाजिक बांधिलकी मानणारे, प्रभावी वक्तृत्व कला असणारे आणि आपल्या मनावर मागे न फिरणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांना नमस्कार लाईव्ह परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. दिल्ली विधानसभेत पराभव झाल्याने खचलेल्या भाजपला नांदेड जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मुखेड विधानसभेतून भाजपचे गोविंद राठोड हे 73,000च्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मात्र आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर भाजपने गोविंद राठोड यांचे चिरंजीव डॉक्टर तुषार राठोड यांना मैदानात उतरवले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात भाजपचे तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या हनुमंत बेटमोगरेकर यांचा 47,248 मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी या मतदारसंघात अनेक सभांसह मुक्कामही केला होता. अजूनही सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीची जादू कायम असल्यानेच आपला विजय झाल्याचे डॉक्टर तुषार राठोड यांनी यावेळी सांगितले. कामगाराच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात गोविंद पानसरे यांच्यासह त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघांनाही जवळच्या एस्टर आधार नावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ हा हल्ला झाला आहे. ते 10च्या सुमारास घरातून बाहेर पडताना हा हल्ला झाला. 2 अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने पानसरे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांना हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असून त्यांना तातडीने हल्लेखोरांना शोध घेण्याची सूचना केली आहे. या हल्ल्याचा आता सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर आम आदमी पार्टी येत्या 5 वर्षात 4 राज्यात आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे. मात्र या दरम्यान कुठल्याही प्रादेशिक पक्षासोबत तडजोड करण्यास आपने नकार दिला आहे. शिवाय ही 4 राज्ये कोणती हेही आपने गुलदस्त्यात ठेवले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत योगेंद्र यादव यांनी रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबतचे संकेत दिले. एक सैद्धांतिक शक्ती म्हणून आप देशाच्या राजकारणात स्थान निर्माण करू इच्छिते आणि यासाठी दीर्घकालीन लक्ष्य निर्धारित करण्याच्या योजनेवर आप काम करीत आहे. आमचा पक्ष प्रादेशिक पक्ष नाही, आम्ही एक दीर्घकालीन राष्ट्र बनवू इच्छितो, म्हणून आम्ही जाणीवपूर्वक दिल्लीची निवड केली. येत्या 3 ते 4 वर्षात आम्ही दिल्ली आणि पंजाब शिवाय अनेक राज्यात आपल्या रूपात एक सक्षम पर्याय उभा करू इच्छितो, असे यादव यावेळी म्हणाले. भोपाळ येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ निवड समिती प्रमुख गुरदीप सिंग सिंधू यांनी जाहीर केला आहे. विद्यापीठाच्या या संघात तेजपाल सिंग साहू, गुरुसेव सिंग कारागीर, रणदीप सिंग जमादार, मनदीप सिंग सिंधू, निर्वैर सिंग खालसा, प्रशांत निरगुलू, जसप्रीत सिंग शिलेदार, निखिल जयस्वार, गुरदीप सिंग दाढीवाले, हंसराज सिंग खैरा, हरमीत सिंग धिल्लल, जयदीप सिंग साहू, अभिषेक मुंदडा, सतपाल सिंग अखबारवाले, मोहन सिंग टोटरे, मनमोहन सिंग असर्जनवाले, दिनेश राठोड, राजपाल सिंग हंडी या खेळाडूंचा समावेश आहे. निवड झालेल्या संघाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, कुलसचिव डॉक्टर बीबी पाटील, क्रीडा संचालक डॉक्टर मनोज रेड्डी यांनी स्वागत केले आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे निधन. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेसह पत्नीवर गोळीबार. मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत डॉक्टर तुषार राठोड यांचा विजय. 4 राज्यात फिरणार आम आदमीचा झाडू. आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी नांदेड विद्यापीठाचा संघ जाहीर. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.